अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळालेली आहे. त्यांच्या पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्षही आहेत आणि साहजिकच ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे. महाविकास आघाडीने कुठलाही उमेदवार दिलेला नाही, मात्र काँग्रेसने स्वतःच्या हिमतीवर आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे आणि ते निवडणूक अर्ज त्यांनी भरलेला आहे. आणि आकाश मोरे यांनी अर्ज भरल्यानंतर अतिशय खुबीने, चातुर्याने, हुशारीने हे निवडणुकीचं पारडं फिरवायचा प्रयत्न केला. त्यांना यशसुद्धा आलं होतं. आकाश मोरे असं म्हणाले की अजित पवार 1999 पासून ते 2023पर्यंत आमच्यासोबत होते, जे काँग्रेससोबतच होते, ते आमचे नेते आहेत. ते राष्ट्रवादीचे फक्त नेते नाही आहेत, ते बारामतीचे नेते आहेत, काँग्रेसचे सुद्धा नेते आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्या विमान अपघाताबाबतचा FRI नोंदला गेला पाहिजे. आणि जर FRI नोंदला गेला तर मी निवडणुकीतून माघार घेईल अशी अटच त्यांनी टाकली. आता हा FRIचा जो मुद्दा आहे तो रोहित पवार यांनी सुरुवातीपासून उचललेला आहे. त्यांनी जंगजंग पछाडलं. रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत आणि शरद पवार गटाचे ते आमदारही आहेत. मात्र इतर कोणी तो मुद्दा अजित पवार गटाच्या आमदारांनी, खासदारांनी, खुद्द सुनित्रा पवार यांनी, त्यांची मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांनीसुद्धा या विषयाला हात घातलेला नाही. आणि मग अशा वेळेला हे वातावरण आकाश मोरेंनी आपल्या दिशेने वळवून घेतलं आणि फिरवून घेतलं. त्याच्यामुळे शरद पवारसुद्धा कुठेतरी गडबडलेत. कारण त्यांना असं वाटायला लागलं की 50-55 वर्षाची बारामतीची आमदारकी आपल्या घरातनं आकाश मोरे आणि काँग्रेस पळवून नेतील का, असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून शरद पवारांनी स्वतः काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांना फोन केला आणि मग जे काही इथे सकपाळ आहेत ते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, त्यांच्यावर त्यांनी एक प्रकारे दबाव आणला. रोहित पवारांना सकपाळांच्या भेटीला पाठवलं. रोहित पवारांनी त्यांना विनंती केली सकपाळांना. आणि पार्थ पवारचे जे काही वादग्रस्त विधान होतं त्याबद्दल रोहित पवारांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा प्रांताध्यक्ष काँग्रेसचे जे सकपाळ आहेत हर्षवर्धन, त्यांना फोन केला. सुनेत्रा पवारांनाही फोन केला आणि अशा पद्धतीने सगळ्यांची फोनाफोनी झाली. त्याच्यानंतर मग कुठे आता आकाश मोरेंनी अर्ज मागे घेतलेला आहे. अन्यथा आकाश मोरे जर एकत्र निवडणूक लढले असते तर चित्र असं निर्माण झालं असतं की FRIच्या मुद्द्यावर शरद पवार गट आणि काँग्रेस हे एकत्र आहेत का, असं चित्र निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून आकाश मोरे यांना कुठेतरी शरद पवारांचा पाठिंबा आहे का या विषयावर, असंही चित्र निर्माण झालं होतं. आणि मग आपल्या घरातली आमदारकी जाऊ नये आणि कुठेतरी काहीतरी अडचण निर्माण होऊ नये, FRI नोंदण्याची वेळ आली तर काही अडचण निर्माण होईल का, असंही मुख्यमंत्र्यांना वाटलं. आणि शेवटी सगळ्यांनी फोनाफोनी केली. आकाश मोरेंनी आता अर्ज मागे घेतलेला आहे. सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि अर्ज मागे घेतलेला आहे. आता निवडणूक होणारच आहे, पण आकाश मोरे रिंगणात नाहीत. कुठलाही मोठा पक्ष रिंगणामध्ये नाही, काही अपक्ष आहेत. पण आता ही निवडणूक एकतर्फी होणार आहे आणि सुनेत्रा पवार भरघोस मतांनी निवडून येतील अशाविषयी काही फार मोठं आता आश्चर्य राहिलेलं नाही. मात्र आकाश मोरेंनी जर निवडणूक लढली असती तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते मांडलेलं आहे. डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.